मुंशीराम भाऊ, राजा मला एक गोष्ट माहीत पडली राजा. खरी आहे खोटी आहे हे नाही माहीत राजा. पण सांग ना बा, कोणती गोष्ट आहे सांग तसंही मला पहिले. हा सांग तू. त्या कमला बुडीचं पोट आणलं म्हणतात डॅनीनं, असं माहीत पडलं बा मला गावात. कुरकुर चालू होती गावात. ते काय खोटं आहे काय? खरंच आहे ते. हा डॅनी पुरा चालू आहे रे बाबा. तुला काय माहित आहे अजून? हा पुरा बावनपत्त्याची जोकर आहे तो. त्याला बाई दिसली लाईस टपकते त्याची. हा बुडी फासली त्यानं. मुंशीराम भाऊ, 80-85 वयात या बुड्या लेकरं होऊन कसे काय राहिले पण? हा आणि या बुड्डी राजा 70 वर्षाची आहे ना बा. हा कसा काय मेळ आला यायचा? कशी काय बंदूकची गोळी लागली सायाची, लेकरं होऊन राहिले यायले. सारी भाऊ परमात्माची लीला आहे, त्याच्याबद्दल आपण काही बोलू नाही शकत. पण हा बुड्डा अगं आहे ना. हा काल त्या कमला बुडीला घेऊ फिरायला लागत होतं, लफलं करायला लागत होतं तिच्या बरोबर घेणं आते ना. हा चावट आहे ना रे. सारा का चावट आहे हा डॅनी आहे. हो मुंशीराम भाऊ, हेच जर गोष्ट त्या रामचंद्र बुड्याला जर माहीत पडली त्या कमला बुडी या नवऱ्याले, तर मग किती धिंगाणा होईन गावात. बापा हेच तर कान माग मोडता मोडता गेला आम्हाला शांतारामलेन मले. त्या मंदिरात बापा बैठक बसवली आणि दोघांनी समजून सांगितलं बापा मोडलं. तरी हा डॅनी काही सुधरत नाही. धावधाव उठला सुटला की त्या वाडग्याचं जाते, त्या घरीच जाते त्या बुडीला भेटायला. मग त्या रामचंद्र बुड्याला माहित आहे का या बुडीचं कान? हा या बुडीचं कान माहित आहे का त्याला? पोट आलं म्हणून या कमला बुडीचं. नाही त्या बुड्या गिड्याला अजून काही माहिती नाही म्हणा. हा पण ते कसं हे बुडी त्या डॅनी बरोबर असते तर त्या बुड्या जीवार येते. हा ते कांड होतं ते. या कमला बुडीचं पोट आलं हे माहित नाही अजून त्या रामचंद्रले. ते जर माहित असते बस बुडी खलासच. बुडीला काय जिता ठेवायचा अगोदर रामचंद. बुडा आलू आहे तो, डोक्यात खाली आहे तो पायदल. समजा माहीत जर पडलं तर वा मग कसं होईल? मग कसं होईल गावात? माहीत जर पडलं की बस डॅनी बुड्याची मोजूनच येते मग. माहित पडलं की अरे बस आली डॅनीची मोजून, मग खलासच आहे डायरेक्ट डॅनी. जे साल्टच उडत तो रामचंद बेकार आहे. हा डॅनी बुड्याला अक्कल व्हायचे की या वयात आपण रिकाम्या कामं करू नये. पण याले अक्कल नाही डॅनीले. याले कसं बाईच पाहिजे. बाई दिसली की लाईट टपकते याची. पहिल्यापासून या तमाशे गाजवले. हा गावातल्या बाईले काही म्हणणं बेजा लोकर होता हा डोंगरा. एवढा लोकर होता आहे डॅनीने लग्न काऊन नाही केलं हो? लग्न करायला पाहिजे होतं यानं. एवढा जरा वय करे हात. लग्न करायला प्रयत्न नाही केला तुला असं वाटून राहिलं काय? अरे बापा लग्न करायला थैतय होय तू. 2-3 खेप लग्न केलं त्यानं पण टिकलं नाही ना. टिकलं नाही. त्याचं कसं आहे डॅनीचं पोट भरली गांडी लात मारते तो. असा आहे तो. हा वापर करा फेकून द्या असं काम आहे डॅनीचं. म्हणून तो डॅनी बाय कोणी करत. वापर करा फेकून द्या एवढा चालू आहे का डोंगरा? एवढा अरे बा आम्ही पहिल्यापासून पाहून राहिलो त्याले. बेजा तिथं आहे तो. चालणं कमले पटपट चालणं. गावातले लोक पाहून राहिले ना बापा. भीर निकय. अहो तुम्हाला काय समजत नाही का बापा? मी बिमार आहे ना बापा. तुम्हाला समजत नाही का? वाचन चाललं नाही जात ना पटपट. पाय रे बाबूराव तिकडे लैला भजनू आले ना आपल्या गावातले. लैला भजनू तर पाय माग. राजा मुंशीराम आले हो लैला मजनू. अरे काय बुडे बा कुकडे गेलते बाबा? हा कुकडे आली फिरून. पाय कमले कसे तोंड घालतात गावातले लोक. मला माहित आहे ना. पट्ट जा लागते खाली मान घालून पटकन या आपल्या घरी. नाही तर मग असे तोंड घालतात ते. मी काय करू बापा? ते मी ना म्हटलं का त्याला बोला म्हणून. चला बरं पटकन उठून लवकर. काय झालं बुडे बा? बोलून बी राहिले बा. हा काय झालं? काय बोलतो बा? काय बोलतं? हा निखय तुम्ही मजा घेता ना. कुठे गेलते बुडबा? काही गरज आहे का विचारायची? हा मी नाही विचारलं का तुम्हाला? यांना तोंड घाले काम करत राहिले को हो. बुडे बा आम्ही काय तुम्हाला काय खराब विचारलं बा? हा कुकडे गेलते आता? हे साधा विषय आहे ना. हा साधा विचार नाही बा. तुम्ही तर तास गरम होता राजा. अरे बा तुम्ही एकटे नाही विचारणार. बंद गाव विचारून राहिलं का बुडे बा बुडील घेऊन कुकडे गेलते? का बुडे बा बुडील घेऊन कुठे गेलतो? मी कुठे जाईन? तुम्हाला काय करायला लागते रे चबऱ्या मानाचे? हो बापा बुडे बा लवकर जा लवकर. या गावाले तोंड घाली सवय आहे. कोणाला मुकट्यान जाऊच देत नाहीत ते. मधात चबडतातच. पचकतीनच मधात. विचारतीनच काय ना काही चबऱ्या मानाचे. आपण मर्दानी येशील तर सांग. वकोर डवरा तिफर हे सांग तू. ते पण खोटा घ्या नको सांगू बा. काही येऊ नको रे बा. बरं आहे बाबा मी बाया सांगेन बाबा. तू नको येऊ. बाया सांग ना मग. मी कुठे येऊन राहिलो? पावली वेळा सोयाबीनले खत नाही टाकलं चालते ना रे बा. सोयाबीनच काय अरे बाबा येडा झाला तू. सोयाबीनले खत पाहिजेच बा. तर झडतीला उतरते सोयाबीन. नाही तर मग काय एकरी 2 पोते 3 पोते त्याच्यावर येत नाही. यंदा कसं पाणी चांगलं पडून राहिलं. खत मूत जरा असं चांगलं टाकलं. फवारे मारले तर एकरी 15 क्विंटल सोयाबीन होऊन मले. अबे आपल्या जमिनीत 5 क्विंटलच्या वर सोयाबीन होत नाही गाड्या. आणि चालला तू एवढे झवाडे भरून राहिला. फट टाक्याचा फुकाचं जेवढं पिकीन तेवढं घ्या माणसानं. हे असे टोली घ्यायला पुरत नाहीत.
अरे बा देवलाल, मी तुझ्यासारखा धंदा शेट नाही ना घरचा. हा, करोडपती असतो तुम्ही बसून खाल्लं असतं बा. माय कसं त्याच्यावरच पोट आण बा. खत टाकलं तर कसंही बापा. हा हा, 15 नाही तर 10 होईन झालं. आता हे उलटच बोलणं आहे की नाही. हा, मला काले उलटा बोलून राहिला तू, घेन ना दे नोगड्या. हा, मी आलो का तरी काही मागेले तू म्हणून राहिला मला मी धन्ना शेटान घरी बसून खाईन. हा, काही वेळा माणसं आहे तुम्ही. काले उलट बोलूर बा तुले का हो म्हटलं की दूच लागते का. तुले का त्या शिवल्यापेक्षा चिडचिड झाला रे बा देवलाल का. पहिले नव्हता गड्या असा तू, शांत होता एकदम बिलकुल माणूस. का तुझे भाषण बंद झालं का. मला कसं जा लागते भाऊ, तू कीर्तन ऐकेल मी रिकामानी. हा, तेच लावलं मगापासून टिपरू. जाय रे बापा, जायचोय लवकर जाय. देवल्या थांब रे बापा, मागे पाहिनं बुडाबुडी पाहिनं. काय माऊली, जोडी तर चांगलीच जमली गड्या. आहे बुडाबुडी सोडतच नाही का मी काले बा. तेही गड्या खुल्याम बा, खुल्याम. हे बुडे तर बा नवऱ्याला जराशी दबत नाही बा. या बुड्याबरोबर फिरते गड्या. दम नाही ना बुड्यात, दम नाही ना. म्हणून कसं हे बुड्या बरोबर फिरते डॅनी बरोबर. बुड्या बा कुकडे गेलते हो. कुठे जाऊ रे मी, कुठे जाऊ. हा, म्हणतात टोकल्याशी होत नाही का रे तुमचं. म्हटलं बा जोडप्या ना कुकडे गेलते बा, का देवदर्शनाला गेलते, कुठे गेलते बा, सुपू बैशी मावशीत बा कुकडे गेलते बा, असं म्हणून म्हटलं बा म्या. बुडाबुडी सोबत असले म्हणजे देवदर्शनाला जात असत काय. हा, काही विचारायचं काम नाही ना, घेणं देणं. म्हणतात तोंड घालायचं काही काम नाही. आम्ही आमच्या रस्त्याने मोकळ्याने चाललो. आम्ही विचारलं का तुम्हाला काही. चला ना बापा, मला गोळ्या घ्या लागतात ना. चला लवकर उठून कुठे नादी लागून राहिले यायचे. अ बाबा बुडे बा, लवकर जा बाबा, डोकं नाखव बाबा. तुम्हाला एक शब्द बोलले की तुम्ही 2 शब्द बोलता बाबा. जावा. जातो चाल कमले. याच्या नको लागू. हे गावातले निकळे तोंड घालेच असतात, पण तोंड घातल्याशिवाय यायचं होतच नाही. बुडे छोटं काढा लागते गड्या. या बुड्या जमा लागते नाटकाचा. हा, बस झालं हे नाटक या बुड्याचे. थांब म्हणा बुड्या, तू थांब. हा, तू जर का तुला जर सपाट्याने खायला लावले तर मग म्हणतो उलटा टाकून मारायला नाही लावला, मग म्हणतो हाय देवलाल नाही. मग बोलला ना बुडा, पाय म्हणा बुड्या कशी आग लावतो आता. लाव जा आग बा, चाल चल मोकड्या ना, आपलं काम कर. जाऊ दे, बुडंगड्या नाही नको लागू. बोगस आहे तो बुड. हो चाल. हे घे आता तू थैली, मी चाललो आता आठवून. हा हा, जाय आता तू. मला बापा कशी लाज नाही वाटत हो. हा, बिमार बाईच्या हाती थैली देऊन राहिले, काही समजते किती तुम्हाला. लोक तर घ्या बापा थैली घरालो, गटीत देऊन राहिले माझ्या हाती. चला लवकर. मले काले नेऊन राहिली फालतू घेणं देणं. जडसा तुझ्या नवरा रामचंद्र असला तर फालतू भांडं फुटीन ना आपलं घेणं देणं. हा, बसू करत बसू का त्याच्यासोबत भांडणं मी. मग हा, मी येत नाही. सांगून देतो, हे थैली घे तुई, मिटून चाललो. पोटाण्याच्या बाबतीने वाटलं ना तुम्हाला काही. आणि आता बरोबर तुम्ही मानवऱ्याला भिवून राहिले ना. हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. असं काही मानवऱ्याला आता माहीतच पडणार नाही ना. 3 महिने तर झाले आता 5 महिन्यात डेरग निघते. माया मोठं दिसते आता डब. मग काय करसान बापा. मग कुकडे तोंड लपोसान. हा, निघणं तर आहेच की नाही बाहेर. मला मानवरा विचारणार नाही काय हे कोणाचं आहे डेरग एवढं. पण रामचंद्र जर घरी येलो असला तर फालतू भांडणं करणार ना. जा माहीत पडीन त्याला तर पाहून घेऊ काय आहे तर. पण आता का फालतूची भांडणं करतं का. माझ्या एक तर भांडणाला भीती जीव. हा, त्या रामचंद्राला नाही रोगस एक तर घुटण्यात दिमाग आहे त्याचा. आता माझ्यानं हे लपून छुपून होत नाही बा काही. आता माझा जीव खावला नाही राहा. कोणापासून लपून राहू मी आता. हे सगळेला माहीतच पडणार आहे आता 1 महिन्यानं. जे काय करायचं आहे ते लवकर करा, खाळा निवाडा आता. काय करतो हे सांगतो आता. काय करू. हा, आता काही होणार नाही. आता तुले नवरा आहे बापा, मली संसार आहे, इकडे मायले नातू आहे. आपण काहीच करू शकत नाही. जसं आहे तसं राहू दे. हा, आता कसं झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्याला वाटलं तर आपण भेटत जाऊ. हा, तुला खर्च पाणी काय लागेल तो ते तुम्ही लागलंच तर. लेकरू झाली की माता बेत देजो. हा, तर लोक काही गोट नाही, दुसरी काही गोट काढू नका आता. काही होणार नाही म्हणजे. हा, तुम्ही का मला अशीच समजले काय. हा, माझा उपयोग केला फक्त. मला का आता टाकून देता का तुम्ही. हा, बेवारच सोडता का मला तुम्ही आता. हे तुमची निशाणी आहे. याचं काहीतरी करा लवकर पटकनी. हा, मानवऱ्याला कसं माहित पडलं की मानवरा माय साल्ट उडवीन. मानवऱ्याला जर मला घराच्या बाहेर दिलं किती काढून मग मी कुठे जाऊ. हा, कुठे जाऊ सांगा ना. पाहू ना पुढच्या पुढे तुझ्या नवऱ्यानं काढून दिल्यावर पाहू. पण आता नाही ना. आता काल तू टेन्शन घेऊन राहिली फालतू काम ना धाप. हा, मा डोक्याला ताप देऊन राहिली तू. जाऊ दे ना, जाईन तू घरी आता. जाय ना, हे की थैली जाय. म्हणून राहिले बापा तुम्ही पुढच्या पुढे. जे काय ते आताच बापा. तुम्ही तर बापा निघून जायचे होय मग पुढे. मला नाही, मला आताच पाहिजे की जे काय करायचं आहे ते आताच करा. कसं मानवऱ्याला माहित पडेल मग. आताच तर जर तुम्ही असे म्हणून राहिले तर पुढे काय खरं आहे बापा. पुढचं भविष्य तर मला काही खरं नाही दिसून राहिलं. तू आज जराशी शांत ठेव कमल्या. गडबड करू नको. हा, पण मा डोकं सगळे खाऊ नको तू. अजून मी कोणताच निर्णय घेतला नाही. हा, सांगून राहिला तुले. आता कसं कचकच मा डोक्याला लावू नको फालतू. असं सांगा ना की तुमचे पैसे लावणं जिवारी येऊन राहिले म्हणून. हा, दवाखान्यात गेले की खपकन 3-4 हजार रुपये जातात. ते लावणं जिवारी येऊन राहिले तुमचे. मला समजते ना सगळं. नंतर तुम्ही म्हणून राहिले पुढच्या पुढे पाहू. पुढे कधी. हा, मी मेल्यावर काय.
हे कसं मा नवऱ्याला माहित पडेल बरं आता. त्याच्या अगोदर मला कसा निर्णय द्या तुमचा, काय आहे काय नाही तर. हे थैली घेऊन जर हिच्या घराला गेलो असतो तर एवढं भाषण ऐकायचं काम नसतं. एक फालतू भाषण ऐका लागून राहिलं, घेणं नाही देणं. तिच्या डोक्याची अकलेची चारी तोडून राहिली ती. आता काय करा माणसानं. चाल एवढी फडफड नको करू. चाल लवकर चाल. हो मी फडफड करून राहिली ना. हा ना, मी फडफड करून राहिली आहे की नाही. तुम्ही जास्त बापा फडफड केलं ना आणि हे मागायात आणलं तुम्ही ना, त्याचेच कारनामे आहेत नाही असे सगळे. ते नाही समजलं तुम्हाला फडफड करायची लागते. आता माया काढतात ते फडफड करून राहिली, तू फडफड करून राहिली. तुमचंच पान अगोदर काय आहे तर. बंद कर ना आता, तू टिपरू बंद कर ना. ऐकून राहिलो तर चालूच आहे तू. चाल घरी चाल भाई, आराम कर. असं आता तुला दिवस आहेत असं बोलणं बरोबर नाही. पोराईवर कसं संस्कार वेगळे पडतात ना. पोरगा ऐकते ना पोटात. कशी बतालाच मग तू. भांडणं करणं चांगलं आहे. चाल आता लेकरू भांडणं ऐकते आहे की नाही. बोलू नाही तुमच्यासोबत सुद्धा सारखं आहे की नाही. माय चाल डोकसं खाऊ नको. चाल तुला देतो बापा सोडून. चाल पट माग ये लवकर. चाल लवकर. येतो ना बापा, येतो ना. व्हा ना पुढे. हो येणं चंद्रा, वय कुठे गेली तू तर. येणं तू कोणाला घेऊन गेली सोबत. कुकडे गेली वाश करायला तर. ये तू ये. त्या धल्ल्यासाठी वाट पाहून आला ना. येतो सही तू. तुझ्या कोंबडला नाही मोडलं तर हाय रामचंद नाही मग. काल 2 वागत पासून या डगरीने काही मला चवणे शिकवून लावले. खऱ्या गावाची अगो सहाजीला वागून राहिलं तर राहिलं. नाटकं करून राहिली. इले सहाजीला पहिले वागायला नसतं पुरलं रे. चंद्रा वयले एक झाला की एक पकडते सहाजी. उद्या आता इले येऊ द्या. आज तिचा सूक्ष्म मोक्ष जाय. मी राहीन नाही तर मग ते राहीन आता. बस झाला आता हिचे नाटकं. बस झालं. लय चवणे शिकून राहिली. मी जरासा इकडे तिकडे फाकलो की गेली कोणाच्या मागं. इकडे जरासा फाकलो की गेली कोणाच्या मागं. एवढी दिले दुसऱ्याची आठवण येते. एवढी बापा जोसाचा आहे, एवढी डगरी जोसाचा आहे. की दुसरा पायी दिले. अटी जमत नाही. थांब ये डगरे तू. ये ना वाटतच पाहून राहिला ना हा रामचंद. ये तू फक्त. कोणत्या धल्ल्याला घेऊन गेली तू तर. धल्ल्या करायला तर ये. आली रे. बापा डॅनी सोबत आहे रे. ये रे तू ये. सांग तर तुला दाखवतो रे आता. तुला धरू नाही उपटला तर मग म्हणतो गड्या. हाय रामचंद नाही मग. पाहता आता दोघायले पाहतो तर साया गेले. उलटेच टाकतो दोघायले मी. माय मनवला तर येऊ नाही बसेला बाबा आटी. आपण तर पकडला गेलो बाबा रंगी हात. पाय कमली, मी म्हणून तुला पहिलेच मी येत नाही म्हणून. मला माहित आहे रामचंद्र येलाय. पाय आता काय उत्तर देशील त्याले. काय उत्तर देशील आपल्याला. त्यानं रंगे हात पकडले ना. आता कसं काय करशील. कधी सांगलं तुम्ही ना मला की मानवरा येलाय म्हणून. कधी सांगलं. आता मोठे सांगून राहिले तर. आता घ्या ना रंगे हात पकडलो ना आपण. आता काय करते काय नाही मानवरा. आता सलट उडवतेस ना माहिती. खूप बरतोंडे तुला बाहेरच तर म्हटलं हे थैली घेऊन जाय म्हणून. तू मी येत नाही. तू तर म्हणत चाल बापा. तू मुले बोलच का भाषण दिलं. आता पाय हा रामचंद्र कसा करते तर. आपल्या आता दोघांचा बिचार आहे. काही खरं नाही आता. आपल्याला दोघांना पकडलं त्यानं. काय तू आली काय. कुकडे गेली ऐश करायला. कुकडे गेलती. लाजवर गेलती, हॉटेलमध्ये गेलती की नाल्यात होती एखाद्या. कुकडे गेलं दाबदूब तुम्ही ना. कुकडे गेलते ऐश करायला. म्हणजे कोणत्या माणसाबरोबर गेलं म्हणजे काय दाबदूब करायला नॅश करायला जातात काय. दुसरं काही काम नसते काय. तुमची तर नवायच आहे बापा. काय लावून राहिले तुम्ही तर. मी काय मी मेलतो का. मला नेती सोबत. कोणतं अर्जंटचं काम होतं. बाहेर का म्हणजे घरातला माणूस सोडून बाहेरच्या माणसाला तू जर नेऊन राहिली तर ते काही ना काही कनेक्शन आहेच. कार्यकडा डॅनी. गोळा आहे की नाही पण चांगली. कडक माल आहे की नाही माय बुडी. कडक आहे की नाही. रामचंद्र काय बोलून राहिला बा. कळो काय का आणि हे आहे काय लेखा काय. काय लेखा जीभ झडीन रे तुई. असं काही नको बोलून लेखा. काही बोलतं काय लेखा. बा मदत करणं म्हणजे गुन्हाच झाला ना बा. सांगा आता. म्हणजे कोणी बिमारी पडलं दवाखान्यात नेऊ नका. कोणी संकटात असलं माणसाला साथ देऊ नका. म्हणजे काही गड्या तू तर माणूस गड्या रामचंद. हो रे डॅन्या तू मदत करणार. अरे तू तर फायदा घेणार आज गड्या. सांग ना कुकडे गेलता, कोणा बोयात गेलता तू, नाल्यात गेलता की पुलाखाली गेलता की लॉजवर गेलते की गार्डन मध्ये होते बसेल चुम्मा जाठी करत. कुकडे गेलते कुठे ऐश करायला तुम्ही. सांगता की नाही लवकर की काय म्हणजे की पुढचं काढा लागते काही. तुम्ही काहून असे बोलून राहिले. आले नाही तर बापा निरा मावर तपून राहिले. मी काय केलं असं. काय केलं मी ना असं. तू इकडे तू. तुला सांगतो ना काय केलं तर. इकडे ये तू फक्त. तटून काय बोलून राहिली. ये इकडे तू. मी येऊ तडीचा उपटू तुला शिट्टी धरून. रामचंद काय ह्या मारायच्या गोष्टी करून राहिला तू. काय शोभतात काय तुला माणसासारख्या माणसाले. बाईले मारायच्या गोष्टी करून राहिला. ते पाठी साल्ट उडा लागतात वाटते. तू काल भाजून राहिला आता म्हणा. चबरू नको तू. तू चुपचाप पाय पकता आता. पाहिजे आता कसा हिसका शिकवत होता. मिट्टू सारखीच बोलली पाहिजे. काय नाही सांगितलं पाहिजे तिनं. खोटं बोलून राहिले माझ्या बरोबर.
काय आहे काय आहे हा माय साल्ट उलवता का तुम्ही मी काय केलं असं तुम्ही तेही सांगून नाही राहिले ना बापा हा येणारे बेल लावून राहिले आणि मायाने याचा आहे काही असं काऊन बोलून राहिले तुम्ही आणि कोणा सांगलं तुम्हाला हा कोणा सांगलं कोणा बैकून दिलं तुम्हाला कोणा बैकून दिलं माय केस सोडा ना माय केस सोडा ना बापाला दुखू राहिले ना तर थोडा म्हणते केस कुकडे गेलती फिरायला हे सांग तू हा कुकडे गेलती हा कुकडे गेलती गुलशेरे उडायले काय होतं ती शाळा लवकर सांग बाबा मला मारू नका ना बाबा मारू नका ना मी सुखी दुखी आहे ना बाबा मला काही ना काही दुखतच राहायचं ना तुम्ही मला मारू नका ना तुम्ही काय कमली तर आमच्या त्या मारून राहिला गड्या मा लेकराले काही व्हायला पाहिजे ना रे बापा हं यायची होईन बापा कुस्ती पण मा लेकराच्या हालात नाही रे बापा यायच्यात हं कसं करू रे बा आता कसं करू मला काय सुचून नाही राहिलं गड्या रामचंद सोडणार रे हो गड्या हो मारू नको रे कमलील मारू नको ना हो गड्या रामचंद तू भादरूच नको थांब तू हिचा नंबर झाला तुझा नंबर आहे तुला उलटा टाकूनच मारतो बाबू हा भोंगा करून मारतो तुले बाबू हा तुला सांगू राहिला डॅने भोंगा करून मारतो तुले उलटा करून हो मला मारू नका ना बाबा माय केस सोडा ना दुखतात ना बाबा दुखतात ना केस मी काय केलं ते सांगून नाही राहिले तुम्ही लागे मला मारायची टून राहिले बाबा मला मारू नका ना कुठे गेलती तू गुलशेरे उडायले हे सांग तू कुकडे गेलती गड्या रामचंद्र गोष्टच नाही घेऊन राहिला गड्या याच्या कमळ्या आता मारतो गड्या मी आता रामचंद्र बद झाला आता हा एक तर याले जर मी काही नाही केलं तर मालेकराचे हाल हात ना हा हा अशी तशी जर पडली कमली तर मालेकरू खाली पडीन ना नाही रे बा मालेकरू मला प्यारा आहे भाऊ पहिले रामचंद्र हानतोर बा आता सोड लवकर कमलीले नाही मान नको उडू अरे बाबा वाचवा रे कोणी वाचवा ना बुढं मला मारून टाकते काय सांगा बाबा या बुड्याला सांगून राहिले ना मी की माझ्या काय काय दुखत राहते बाबा माझ्या पोटही दुखून राहिलं ना मला मारू नका ना आता मारू नका ना सोड रे हो रामचंद्र सोड लवकर सोड काय जास्त झाली रे माई बायकोले मी मारून राहिलो हा आणि सोडा म्हणते सोडा तुला काय एवढं पाणी येते रे चंद्या बाबू आता जर कमलील हात लावला तू ना हात नशीन तुझी बायको पण कसा हा ह कसा मग कसं काय आहे हा हाय की नाही ते तिचा झमेला हाय की नाही हाय माय तिचा झिमेला काय करतो तू काय उपट्ट माय सांगतो तिले माय दिवस बी आहे तिचं पोट आणलं म्या त्या बायकोचं हा काय करतो मग आता काय करतो सांग आता हा आता जर तिला हात लावला ना बाबू तुझे 32 दात बाहेर पाडी ना सांगून राहिलो हा मी मग डॅनी ऐकून राहिलो का लय चालून राहिला तुझे हा लय शिल्लकपणा करून राहिला तू डोंगर हागलो माय बाई या डोंगराला काय सबऱ्याचं काम होतं पाळला नाही भांड उघडा आता मानवऱ्याच्या ते काही खरं नाही रे बाबा काही खरं नाही आता तसंच तर मानवरा मला मारे आता नाही आता जागेवर ठेवत नाही मानवरा मला मारूनच टाकते आता डायरेक्ट मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा